नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण एक स्ट्रॅटर्जी बघणार आहोत गोल्डची. त्याच्यात 15 मिनिट्स टाईम फ्रेम आहे सेम. जर ही स्ट्रॅटर्जी अशी आहे ना, जेव्हाही मार्केट साईडवेज जातं किंवा पर्टिक्युलर झोनमध्ये मुवमेंट मार्केटची होत असते, तेव्हा प्रश्न असतो की एंट्री कोणत्या साईडला घ्यायची, बाय साईडला की सेल साईडला. तर अशा वेळेस काय करायचं मित्रांनो, तुम्ही झोन मार्क करून घ्या. ओके, त्या टाईपमध्ये रेक्टँगल टूलने तुमचा झोन तुम्ही मार्क करून घेतल्यानंतर अजून ब्रेक करण्याची वाट बघायची. जर काप साईडला मार्केटने जर काप साईडला हा झोन ब्रेक केला तर तुम्ही बाईंगसाठी जाऊ शकता. जेव्हा डाऊन साईडला ब्रेक केला तुम्ही सेलिंगचा विचार करू शकता. ओके, सेम इथे तुम्ही बघू शकता. सेम सेटअप आता लेटेस्ट बनलेला आहे. सेम सेटअप. ओके, मार्केट एका झोनमध्ये मुवमेंट देत होतं, साईडवेज होतं. मार्केटने अप साईडला ब्रेकआउट दिला तर मार्केट वरच्या साईडलाच गेलेलं आहे. तसे तुम्ही प्रिव्हियस बघू शकता. सेम आता इथे बघू शकता, मार्केट एक साईडवेज होतं बराच वेळ. त्याच्यानंतर मार्केटने डाऊन साईडला ब्रेकडाऊन दिलं. इथे डाऊन साईडला मार्केट आला. त्याच्यानंतर तुम्ही इथे सेलिंगची एंट्री प्लॅन करू शकले असते. मार्केट खालच्याच साईडला आलेलं आहे. ओके, सेम जेव्हा मार्केट साईडवेजमध्ये किंवा एकाच पर्टिक्युलर झोनमध्ये जेव्हा मुवमेंट देतात ना, तेव्हा एंट्री नाही घ्यायची मित्रांनो. तो झोन ब्रेक करण्याची तुम्ही थोडा वेट करा. त्याच्यानंतर तुम्हाला एंट्री आरामात भेटेल. अजूनही थोडं मागे जाऊन बघितलं सेम कंडिशन आहे. एका पर्टिक्युलर झोनमध्ये मार्केट साईडवेज झालेला, त्याच्यानंतर त्या खालच्या साईडला मार्केटने ब्रेक केला झोन खाली, तुम्ही एंट्री घेऊ शकता. तर इथे बघू शकता आता मल्टिपल टाइम्स सेम रेंजला येऊन मार्केटने सेलिंग ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे. फर्स्ट टाइम इथे खालच्या साईडला ब्रेक दिला, थोडी मुवमेंट आली. सेकंड टाइम वापस सेम झोनमध्ये गेलं, मार्केट खाली आलं, थोडीशी मुवमेंट दिलेली सेम. किंवा याच्या प्रिव्हियस जर त्याच्या पहिले पाहिलं तर तुम्ही इथे एक छोटा झोन तयार केलेला होता, एक साईडवेज हे होता एक झोन. इथे जरी तुमची सेलिंगला तुम्ही एंट्री घेतलेली असली असती तरी तुम्हाला एक चांगल्यापैकी टार्गेट झालं असतं. नियर अबाउट इथं आपण मेजर केलं, समजा आता हे कॅन्डलने दिलेलं आहे, ते मेजर केलं तर जवळपास 450 पिप्सची मुवमेंट दिलेली आहे. तर मित्रांनो, लक्षात ठेवायचं, जेव्हा मार्केट साईडवेज जाईल किंवा पर्टिक्युलर झोनमध्ये असेल तेव्हा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊनचं आपण वेट करायचं आहे. तोपर्यंत साईडवेज मार्केटमध्ये एंटर नाही घ्यायची आहे. फॉरेक्स मार्केटमध्ये टाईम देखील नाही होत, पण तुम्हाला विनाकारण जास्त वेळ वेट करत बसावं लागेल. ओके, थँक्यू.